नमस्कार, मी उत्कर्षा गिंजापुरे. आजच्या ज्ञानमंचच्या भागात मी तुमचं मनापासून स्वागत करते. आपल्या समाजातील वरिष्ठ असं कर्तबगार व्यक्तिमत्व ज्यांना गुणगौरव पुरस्कार आणि अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले आहेत, अशा श्रीमती माया गडेताई यांचं मी ज्ञानमंचच्या भागात मी मनापासून स्वागत करते. तर ताई, तुम्ही तुमचं थोडक्यात परिचय ज्ञानमंचावर द्यावा ही मी विनंती करते. नमस्कार, माझं नाव माया रमेश गडे. मी कल्याणला राहते आणि BMC मध्ये मी 19/8/76 सालीला विक्रोळीला पहिल्या विक्रोळी नाटकापूरमध्ये माझी सर्व्हिस झाली आणि 2007 साली मी हस्तकला म्हणून लागली आणि डेप्युटी म्हणून मी रिटायर. याच्यामध्ये माझ्याकडे लहान मुलांचे वर्ग म्हणजे 5वी ते 7वी यांना कला शिकवली. नंतर ठाण्याला माझं माहेर होतं. तिथे माझी कर्मभूमी होती आणि माझा 11वी पर्यंत इंग्लिश स्कूलमध्ये गेला. रिटायर्ड इंग्लिश शिक्षण. त्याच्यानंतर त्रास वगैरे झालं. ड्रॉइंगच्या 2 परीक्षा झाल्या, फर्स्ट एड, होम नर्सिंग आणि आमच्या सद्गुरूंच्या याच्यामध्ये आपण करतोय इतकं माझं शिक्षण आहे. बालमजुरी मी करून शिकते. लहान 12व्या वर्षी पण काम करायला झालं. प्रथम मी ठाण्याला वायरच्या बास्केटाचं दुकान, त्यावेळेला बास्केटांचा हे खूप निघालं होतं, बास्केटा करणं वायर. तर त्याच्यामध्ये मी त्या दुकानदाराला शिकायला गेले आणि त्याने नंतर मला करून मागितल्या की त्या बायका सोडून द्यायच्या करता करता ऑर्डरवर, मग तुम्ही आता एक फुल ऑफ. ठीक आहे. त्याच्यामध्ये 2 प्रकारचे बास्केट, एक साधी बास्केट आणि एक अशी चित्र बसवायचे, प्लास्टिक जे असतात मातसे त्याच्यामुळे चित्र बसवायचे. त्याच्या बायकाला काही जमायचं नाही, त्या देऊन द्यायच्या तुमच्याकडे ते. मग ती एक बास्केट साधी केली तर मला 2 आणि चित्र बसवले तर 2.5 रुपये आणि हँडल बसवून दिलं. एक वेगळ्या प्रकारचं हँडल होतं, ते कठीण होतं, तिला 12 मिळायचे. आणि तारा घालायचं म्हणजे बेस सरळ पाहिजे ना, हे नको व्हायला, मग तारा घालायच्या 8 नाही. असं मी तिथं काम केलं 2 वर्ष. त्याच्यानंतर आमच्या घराजवळच एक बाई होते आर्टिस्ट, त्या बाटिकचा व्यवसाय करायच्या आणि त्यांचा फॉरेनमध्ये घरी ते मेड लावायचं काम. तर तिथे माझ्या इकडे शिकवणीला एक मुलगा एकदा फुलवा देता, त्याची आई तिथे काम करायची. तर कळलं असं. माझ्या आईला वाटलं की चला बाकी कधीच आईला शिकवा, मोठा वेळ शिकायला का काही. मला नेलं तिथे. तर त्या तिथे पैसे देत होते, 4 तास काम केल्याने खूप मिळायचा. तर माझे जाऊ दे, हिला शिकायला तर तर त्यामुळे मी काय काम करणार एवढीशी बाकी याचं म्हणून. तरी पण त्यांनी होकार दिला आणि खूपच लहान वयापासून तुम्ही कार्यरत आहात. आणि मी सकाळी शाळा करायची, दुपारी मी जेवढं की त्या बाईंकडे जायचं. म्हणजे त्याच्या 1:30 ते 5:30 पर्यंत मी तिथे काम. त्याच्यानंतर शाखेत खेळायला जायचं, त्याच्यानंतर घरी यायचं, अभ्यास, असं चालायचं रुटीन. तर तिने मला 1.5 रुपया 4 तासाचं दिली. 4 तास याच्या 4 तासाचे 1 रुपया मिळायचा. 1 रुपया मिळाला तेव्हा माझ्या महिनाभर म्हणजे पूर्ण महिना नसायचं का, कधी काम नसायचं तेव्हा पैसे नाही, सुट्टी असेल तर पैसे नाही. असं म्हणजे महिन्याला मला 20 रुपये मिळाले. अच्छा. त्याच्यातून मी 10 रुपये पोस्टात टाकायचे नाही. 2 महिन्याला पोस्टात 10 रुपये टाक. आणि घरात खर्च नाही करायचा. कसा करायचा तर म्हणजे भावंड होते, तर त्यांच्यासाठी वह्या पुस्तकं घेणं, म्हणजे पुस्तकं अर्ध्या किमती घेणं, काही कोऱ्यापणाच्या वह्या करणं, दौड, औषध आणि दूध हे वापरायचं ना, ताक, पेन बिन. मग ते शाही वरची वाराची घेऊन ठेवणार. असे ते पैशाचं मी उपयोग. आणि त्याच्यानंतर कोऱ्या नव्हता चालतो हे त्याच्यातून माझ्या सोन्याचे रिंगा घेतले. या नाही दुसऱ्या बहुतेक. अच्छा. तेव्हा 300 रुपयात मिळाले. त्याच्यानंतर थोडं साठवून अंगठी सुद्धा सोन्याची घेतली. त्याच्यानंतर त्या बायकांनी शिपीची कुठे लावली होती, त्याच्यात व्याज मिळायचं, ते जमा केलं आणि त्याच्यात थोडे पैसे घालून मोत्याचे कल्शन तो. आमची गरिबी होती, माझे वडील कंपाऊंडर होते, त्यामुळे आम्ही खावणे 4 होते. त्यामुळे परिस्थिती जाणे होती आणि असं नव्हतं की आपण काहीतरी करावं, शिकावं, 4 पैसे मिळाले एवढे तर काही त्याची समाधानीच.
तर ते मी असं करून ते करत होते बघतो. आणि असं भावंडांना एक खर्च तर तिला पाहिजे मला 3 महिन्यात 3 रुपये घेतात आवडी 2 सकाळी पण मी 2 रुपये शिकते. त्याच्यानंतर मग 2 रुपये शिकते 11वी झाली. आणि त्याच्यानंतर माझं ड्रॉइंग चांगलं होतं त्याच्याला दाम त्या बाई म्हणत होत्या मला आर्टिस्ट होत्या ना त्या. तर त्यामुळे तुला घेऊन जाते फॉर्म वगैरे करू तू पुढे शिक. त्यांची आई पण महिला मंडळाची सेक्रेटरी तर ती पण मला तू आम्ही तुझं मंडळ तुझं शिक्षण करे आणि नंतर तू नोकरी लागल्यावर पैसे दे. पण मला तसं नको होतं. हा शब्द खटकला मला नोकरी लागल्यावर पैसे दे. म्हणजे तुम्ही असं काही हे करणार नव्हतं. ठीक आहे मग मी फी भरा आहे काही द्या पण मला मटेरियल लागेल काही लागेल तर मी दिवस माझा कॉलेजला जाईल. मला बाकीचं काही करता येणार मी पैसे कसे करतो म्हणजे वडील पगार नव्हता. मी तो विचार सोडून दिला. आणि नंतर काही दिवसाची भीतीला ऍडव्हर्टाईज लागेल हँडीक्राफ्ट टीचर ट्रेनिंग म्हणजे ठाण्याला भेटायचं तुम्ही कला क्षेत्रामध्ये वळलात. हा आणि मुळात ड्रॉइंग माझं पहिल्यापासून चांगलं होतं. पण कुठे जावं काही दिशा नव्हती. जसं सुचत गेलं तसं करत गेलं. ते मी हे केलं कॉलेजला गेले फॉर्म भरला बाजूला ठेवला आणि विचार केला आणि हँडीक्राफ्ट टीचर ट्रेनिंगची ऍडव्हर्टाईज निघाली संध्याकाळी. अच्छा आईला घेऊन गेले आणि तिथल्या प्रिन्सिपॉलला भेटले आणि विचारलं तर ते म्हणाले हो संध्याकाळ जायचो आणि वर्षाला 350 रुपये फी आहे. थोडे दिले तरी चालतील वर्ष. मला बरं आहे याच्यामध्ये आपण आणखी नोकरी सांभाळून आपण करू शकतो. आम्ही त्याला आले आणि मग सकाळी माझं मराठी टायपिंग असं 7 ते 8 काही नाश्ता काही केलं की त्या बाईकडे जायचं आणि जेवायला यायचं परत जॉईंट व्हायचं 8 तास ड्युटी करायचं 5-5:30 आलं घरी तयार झालं की ट्रेनिंगला जायचं घरी करायचं. ते झालं की यायचं घरी सामान ठेवायचं आपलं ट्रेनिंगचं आणि इंग्लिश टायपिंग. अच्छा इंग्लिश टायपिंग मी जाऊन आलो मी सामान टाकलं जेवलं की पाठाचं पाठ घ्यावं लागायचं वर्गावर 50-60 मुलांचं तयारी करावी लागायची. मग ते तुम्ही तयारी कशी करत होते? तयारी म्हणजे आता त्यांना आपण एक टेन्शन लहान मुलांना आता शिकवणं हे खूप कठीण काम असतं आणि स्पेशली कलामध्ये त्यांना आवड निर्माण करणं हे सुद्धा फार चोखमीचं काम असतं. तर ते तुम्ही कसं निर्माण केलं विद्यार्थी? आवड म्हणजे त्या मुलांना तो विषयच होता ना शाळेमध्ये. पण आम्हाला ट्रेनिंग मध्ये ते विषयाचं प्रमाणे शिकवायचं. पण ते मटेरियल आपण आणायचं आणि 50-60 मुलांचं तयार करायचं प्रत्येकाला. ते रात्रभर मी करत असत. पाठाचं वर्क पण काढावं लागत. हे सगळं मी रात्रमध्ये उजाडून असं सगळं केलं. परत हे असं माझं रुटीन घेतलं. आता ते ट्रेनिंग पण झालं. ट्रेनिंग झाल्याबरोबर मला हे मिळालं. ट्रेनिंग झालं परीक्षा होती आमची शेवटची त्यावर डोळे आले डोळ्याचा पहिली आणि माझे आले. त्याच्यामध्ये मला वाचायला मिळालं नाही. एरवी मार्क कमी मिळाले प्रॅक्टिकलला चांगले मिळाले. एक ऍडव्हर्टाईज निघाली PMCची टीचरची. मी लगेच फॉर्म भरला तिला इंटरव्ह्यूला बोलवलं पण फर्स्ट क्लासवाले घेतले. सेकंड क्लास होती 15 मार्कासाठी माझा फर्स्ट क्लास गेला होता. तर मग माझं वेटिंगवर ठेवलंय मला नाही. मला नंतर बोलवते दी मला तर मी आवडेल त्या वेळामध्ये छोट्या नोकऱ्या वगैरे करत राहील. तर मग त्याच्यानंतर हे केल्यावर माझ्या शाळेची एक ही आली मैत्री. ती पुढे 1 वर्ष माझ्या तर ती आली आणि ती टेक्स्टाईल डिझायनर होती लुकला वांडूपच्या वॉट्सअप. त्या ह्याच्यामध्ये ती डिझायनर होती आणि ते ट्रेसिंग पाहिजे त्याच्या ट्रेसिंग म्हणजे मला असं शिकता आलं नाही. माझ्याजवळ पैसा नसल्यामुळे आमची परिस्थिती मला असं शिकता नाही आलं. पण मला परमेश्वरी वेगळ्या पद्धतीने शिक्षण दिले की आता ती टेक्स्टाईल मध्ये म्हणजे आता त्या बाईकडे बाटिक शिकून झालं. आता या कंपनीमध्ये तुम्ही शिक्षण घेता तुम्ही कमवूही लागले कमवूही लागली होती आणि शिकूही लागली होती वेगवेगळं असं. म्हणजे मला ती कल्पनाही नव्हती काय असतं काय नाही. मग ती माझ्याकडे आली म्हणजे तिथे पॅस पाडते डिझाईन्स त्या बटन पेपरवर एक कोडॅक पेपर राहतात त्याच्यावर ट्रेसिंग कर. केसाचा सुद्धा कपडा जायचं मार्किंग करावं लागतं. ट्रेसिंग होत्या ना सगळ्या कंपनी ते ट्रेसिंग पॅच भरायला लागली. म्हणजे नुसतं पॅच भरायचं ही बॅकग्राऊंडला लावायची आउटलाईन वगैरे. त्यानं माझं काम आवडलं. त्यांनी मला लगेच ट्रेसिंग दिलं.
ड्रेसिंग देता देता मी डिझाईन बनवायला लागले. ते मैत्रिणीचं तिचं बघून मी करायला लागले. माझे डिझाईन पण मानता मी पास केले. व्यापारी येतात बघतात इथे ऑर्डर देतात वगैरे, तर त्यांनी माझं पास केलं आणि माझं छापलं पण गेलं. केवढी आनंद झाला ना. म्हणजे त्याच्यामध्ये एका माणसाने काय करावं, त्या ड्रेसिंग मध्ये होता प्रमुख, तो गेला होता तेव्हा औरंगजेबवर त्या गणपती बनवायचं. तो आल्या त्याची जरा फडा माझ्या मागून येऊन पुणे कसं जातात मला आता काही समजत नव्हतं. विना मारणं झालं मी आले आणि हे केलं त्याने आम्हाला परत आपल्या डिपार्टमेंट मध्ये होतं त्याच्या ड्रेसिंगच्या असं ते मला काही नाही, पण तो त्याचा मला चांगला होता. त्याच्यापासून मला शिकायला मिळालं की ड्रेसिंग मध्ये डायब्रस कसे म्हणतात, ती पण ओळख कसं करतात, काय करतात. हे असं मी तिथे मला हे बोलता मिळालं. सकाळी लवकर जायचं आणि लगेच ते हे करायचं, शिकायचं त्याच्याजवळ, शिकवायचं. तू शिकवलं त्यांना वाईट नव्हतं, असं चांगलं शिकायला मिळालं. मग ते तिथे मला बघा हे असं शिकायला मिळालं. हे म्हणतात ना टेक्स्टाईल्स इथे आहेत, टेक्स्टाईल्स कंपन्यात मी काम केलं. काही इकडचं बोललं पॅरागॉनमध्ये पण लागले मी वरळीला. तिथे पण नंतर मग माझं लग्न झालं, हे झालं आणि मग वेगवेगळे आले. आता तिकडे मी लग्न झाल्यावर मी इकडे राहायला गेले भिवंडीला 10 वर्षी राहिली. तिथे करता करता भिवंडीला गेल्यावर नंतर मी तिथे कंपन्यात काम केलं, तर तिथे पगार नाही मिळायचा मला. लगेच 76ला माझं 75ला लग्न झालं. 76ला मी भिवंडीला होतेच, तर मला बोलवणं आलं PMCचे शाळेचे वेटिंग वरती. मला माहिती नव्हतं. मी गावाला गेले होते म्हणून आणि इकडे आला. माझ्या आईने तार केला, तेव्हा तार असायची. तार बोलून बोललं तुझं म्हणजे मेडिकलच राजाबरी घाटकोपर. मग त्याला विटीला गेलो ऑफिसमध्ये, मेडिकलला झाली, मेडिकल झाली. दुसऱ्या दिवशी शाळेत माझी सर्व्हिस सुरू. 31 वर्ष सर्व्हिस झाली. 2007ला मी रिटायर झाली. पण या BMC मला खूप आधार. आज BMC मध्ये नसते टाकणारी परिस्थिती खूप वाईट. मला याच प्रश्नावरती यायचंय की तुम्हाला आता 14 पुरस्कार एवढे मिळालेले आहेत, तर त्यामधला सगळ्यात खास असा पुरस्कार तुमचा कोणता आहे आणि तो का आहे, त्याच्या मागचं कारण? ह्या पुरस्काराला शैक्षणिक कार्य पण पुष्कळ लागतं, सामाजिक पण कार्य लागतं. समाजसेवेच्या शाळेतून मिळालेला हा पुरस्कार म्हणजे शैक्षणिक कार्य. शैक्षणिक याच्यामध्ये आम्हाला खूप शिकायला मिळालं. मोठे प्रोग्राम असायचे. या प्रोग्राम मध्ये काय काय बनवायला लागायचं मला. त्यामध्ये किंवा शिक्षकांचं जे असतात ना, शिक्षकांना ट्रेनिंग की त्यांना मुलांना शैक्षणिक साहित्य बनवून मॉडेल बनवून कसं सुलभ शिकवता येईल याच्यासाठी आमच्याकडे वर्ग दादरला त्या याच्यामध्ये शिक्षकांना एक वर्षाचं ट्रेनिंग द्यावं. ते आम्हाला पण ट्रेनिंग द्या, आम्ही त्यांना देत होतो. मॉडेल कशी बनवायचे, काय बनवायचे, अशा पण BEdचे लोक असायचे. आणि ते शैक्षणिक देता देता त्याच्यातून या मॉडेल बनवल्यावर ते गेम कसे गेम द्वारे त्यांना कसं शिकवायचं सोप्या पद्धती. खेळाद्वारे शिक्षण, परत पपेटद्वारे शिक्षण. पपेट बारक्या वर्गांना सुलभ इंग्लिश कोणताही विषय सुलभतेने शिकतो. हे सुद्धा आम्ही देते, म्हणजे आम्हाला शिकायला मिळालं. मला आवड होती त्यामुळे बरं शिक. मोठे बुके बनवा, बॅग बनवा, डान्स असायचे तर त्या डान्सचे दागिने बनवा, असं पुष्कळ करावं लागायचं आणि आनंदाने करायचं. आता म्हणजे आपल्या कलेला प्रोत्साहन मिळतं. परत काही मुलांकडनं काही याच्यामध्ये समाजामध्ये शिबिर आहे, हे आहे, ज्ञानदीप मंडळ आहे, याच्यात सगळं होते. आर्टिस्ट ग्रुप मध्ये याच्यामध्ये नवीन नवीन लोकांकडे शिकायला मिळालं. फुलं कशी करावी, फुलं माझ्याकडे विविध बॉस फ्लेवरिंग, फुलाचे विविध प्रकार, कागदाचे, कापडांचे, सगळ्या प्रकारचे पेंटिंग, नेक पेंटिंग, ग्लास पेंटिंग, सगळ्या प्रकारचं करते. रांगोळ्याचं, नोटांचे हार, गुच्छ, अनेक कला आहेत माझ्याकडे. त्याच्यातून मला आवड होती आणि मी कधी दमले नाही. खर्चही काम करत होती, सगळं थोडं आणि सगळ्यात जात. त्यामुळे माझ्या प्रोत्साहन मिळतं. पण पुरस्काराबद्दल काय सांगत? पुरस्काराबद्दल कोणता तुमचा मला असे खास पुरस्कार? कलारत्न, नंतर याचा आदर्श शिक्षक, आयुक्तांकडनं हा पुरस्कार हा सर्वात माझा आवडता. म्हणजे त्याच्या
खूपच आमचं गौरव केलं गेलं. वा. अगदी एवढे जिंकून जातील असा कार्यक्रम तो सातारा झाला हो. याला फिरला का. अच्छा. त्यामुळे तो माझा आवडता. बाकीचे पुष्कळ मिळाले. हो. ते 14 पुरस्कार आम्ही सांगितलं. सामाजिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये भरपूर मला काम करायला मिळालं, शिकायला मिळालं. आता तुम्ही म्हणाल तर मी नोटांचे हाराला गेला कोऱ्या नोटा फार आपण वाढदिवसाला म्हणजे ज्येष्ठांच्या 75 आहे, 60 आहे, 75 आहे, 85, 100 हार पण मी माझ्याकडे झाले. परत सत्ता समारंभात सुद्धा मी आपल्या समाजामध्ये सुद्धा दिले सोनगेतरांच्या. अच्छा. त्यांनी पण करून घेतले ते माझे. त्याच्यानंतर मी लालबागचा राजा बँकेचे अधिकारी होते, त्यांनी आपल्या मुलाचा नवस काही केला होता. सिद्धिविनायकाला फार करून घेतला माझ्याकडे. आवडल्या ते लालबागच्या राजाला त्यांनी 2 हात माझ्याकडनं. आणि माझे सद्गुरू बापू अनिरुद्ध बापू आहे, त्यांच्या 50ला पण मी. नंतर आमच्या शाळेतल्या एक हेड होत्या, त्यांनी गावाला मंदिर देवीचं स्थापन केली. त्या मूर्तीसाठी माझ्याकडनं वाड्या बनवून घेतल्या. वाडी ती पण ते वाडी करता येते. आणि वाढ घातले की तो सत्कार मूर्ती असते ना, त्यांना एक वेगळंच चेतन आहे. तो भारावून जातो. समोरचा व्यक्ती पण भारावून जाते, ती पण भारावून जाते. आणि कार्यक्रम छान दिसतो. म्हणून अशा माणसांचे सोहळे करा. पण आता आमची जी लोक आहेत ती पिढी त्यांनी खस्ता खाऊन आलेले. आताच्या मुलांना सगळं आयतं मिळते, त्याची किंमत नाही. आयतं द्यायचं नसतं त्यांना पण. जी झाली व्यावसायिक शिक्षण त्यांना पण परदेशात कशी मुलांना करायला लावतात लहानपणा, तसं आपल्याकडे नाही. अतिशय हल्ली लाड झालेले आहे आणि मुलं बिघडल्या उन्मट उठतात सुद्धा. आणि त्यांना त्याचे पैशाची मोलण्या मोठ्यांना पडले वाटते. पुढे दिवस खूप बेकार आहेत. त्यामुळे सांभाळून राहिलं पाहिजे ना. आपल्या जेव्हा कला असेल तर तारला जातो, तो कधी उपाशी मोठी राहिलं. तुमचा सर्व्हिस करून सुद्धा प्रायव्हेट काहीतरी तुम्ही साईड बिझनेस सारखं सुद्धा तुम्ही हा व्यवसाय करू शकता. तर मी पण नोकरी केली, मी पण हार करून विकलेले. माझे 4 अल्बम भरले नोटा नाण्याने. म्हणून ते आता काही म्हणजे सत्कार समारंभ झाले, वाड्या झाल्या आणि आपल्याला काही गोष्टीला दुसरे पण करता येतात. चॉकलेटचे हार आता माझ्याकडे एका म्युझियम दिली, त्याच्यामध्ये दिवसावर द्यायची म्हणून त्याने हार बनायला सांगितलं मला चॉकलेट. काहीतरी वेगळं कॉन्सेप्ट आहे. शिक्षण आणि कलेच्या माध्यमातून तुम्ही आपल्या समाज बांधवांना काय संदेश द्याल? शिक्षण तर पाहिजे. नुसती कला असून उपयोग नाही, नुसतं शिक्षण असूनही उपयोग नाही. शिक्षण हे पाहिजे. त्याच्या जोडीला कलेची जोड पाहिजे. माणूस उपाशी मरत नाही. जर तुम्हाला नोकरी आहे त्याच्यात तर साईड बिझनेस पण तुम्हाला करता येतो. कलेतून टाकावतून काही वस्तू करून विक्री करता येते, चांगल्या याच्यातून पण करता येते. म्हणजे कला आपल्याला तारून येतं आणि विरंगुळा असते. मन एक कुठे भरभटत जात असेल तर एकाग्र होतो आणि आपल्याला तहान भूक सगळं विसरून जातो आपण आणि त्याच्यात रंगून जातो. रात्र कुठे होते आणि दिवस कुठे होते ते कळत नाही. असं आहे कलेमध्ये ते आहेच. पण माणसाने कोणती ना कोणती कला ही अनेक कला आहे. 64 कला आहे, अनेक कला आहे. प्रत्येकाजवळ काही ना काही कला असतात, पण त्याची विकसित करावी आणि त्याचा जीवनात उपयोग करा आणि दुसऱ्याला द्यावा. नुसतं आपल्या पुरतं नाही पाहिजे, तर दुसऱ्याला पण शिकवलं. म्हणजे कला वाटली तर आपली वाटते. बरोबर. फर्स्ट एड होम नर्सिंग ट्रेनिंग यामध्ये तुम्ही शिक्षण घेतलं आहे, तर याचा उपयोग समाजासाठी कसा होईल? आता फर्स्ट एड केलेलं आहे, त्याच्यामध्ये मी शाळेमध्ये तो हे केला, आपत्कालीन ट्रेनिंग, फर्स्ट एड आणि होम नर्सिंग तिन्हीचा मी कसा उपयोग केला. तर माझ्या जीवनामध्ये आमच्या बापूने आपत्कालीन ट्रेनिंग दिलं की औषधं, बँडेज, अमुक तमुक, त्यापेक्षा आपण त्याचा उपयोग केला पाहिजे ना जीवनामध्ये समाजासाठी. म्हणून मी शाळेत जेव्हा सर्व्हिसला होती तेव्हा फर्स्ट एडचा एक बॉक्स मिळून द्यायचे. अच्छा. आणि मला एक रूम मिळाली होती माझं कलेसाठी, अभ्यासक्रमासाठी. म्हणजे मुलं तिथे शिकायला स्पेशल रूम मिळाला. अच्छा. तिथे मी बॉक्स नेऊन ठेवायची आणि सगळे इतर शाळा पण यायच्या ना तिथे शिकायला मुलं, हस्तकला शिकायला. तेव्हा सगळ्या मुलाला सांगितलं तुम्हाला काही झालं, पडले झडले लागलं, काही झालं, मुरगळलं तर माझ्याकडे यायचं. आणि इतर शाळेतले मुलं शिंदच सांगायचे इथे औषधं ठेवलेले, पण यायचे माझ्याकडे मान्यवर. हो, मग मला ओळख कशी माझी मुलं करायची, डॉक्टर बाई रस्त्याने आपण जायला लागलं तर मग ते माझ्याकडे यायचे. ते त्यांना हे एक मुलगा असाच एकदम धाडकन पडला वर्गामध्ये. त्याला उचलला, बसवला, पाणी पाहिलं
माझ्या बापूंचे पण फोटो, माझे सद्गुरूचा फोटो पण तिथे ठेवला होता. पाणी दिलं आणि मग त्याला हे केलं तर त्याला थोडंसं बाहेरची बाधा झाली. अच्छा. हा, बाधा झाली तर तो काय करायचा, मग मुलांना असं वचन जातं रोज उचलायचा. अच्छा. मग म्हटलं याला हे झपाटलंय. मग बापूंच्या फोटोसमोर त्याला उभं केलं आणि त्याला उदी लावली. ओम मना सामर्थ्य दाताची आम्ही लिहिताय म्हणून नमाला ते 5 वेळा तू म्हण. ते पाणी पाजलं, शांत झाल्या. 2-3 दिवसांनी व्यवस्थित शाळेत. हे ते हा मंत्र म्हटला. हा, पण त्याला तर बाधा झाली होती ना मग बाधा होतं ना सद्गुरूचा. अच्छा. ओके. सद्गुरू कशासाठी आहे? बाधा निवारण आहे, हे सगळंच आहे. बरं. आजारपण सगळंच आहे. तसंच तो एक मुलगा खेळता खेळता त्याचा हात हिमून गेला. फटका लागला त्याला दोघात. दुसरा मुलगा घेऊन आणला आणि तो हात असाच राहिला होता. त्याचा हात सुटला होता. मग आम्ही काय करतो, खूप असेल तर आमच्याकडे नगरपालिकेचं हॉस्पिटल पण जवळ होतं. मग त्याला पट्टी ठेवली, त्याला तर मलम बिलम लावला, पॅन्टी त्याचा हातात बांधलं, छेडांकडे नेलं, रिपोर्ट करायला लागतो आणि हॉस्पिटलला पाठवलं. अच्छा. हे सगळं हॉस्पिटलमध्ये कसं ऍडमिट करायचं हे सगळं तुम्हाला माहित असल्यामुळे काही झाल्यामुळे विद्यार्थ्यांमुळे त्यांना पाठवतात. बरोबर. थोडं वाचलेत. आता एका मुलाला घरच्या आईने त्याला चटके दिली, किती फोडं आले त्याला. दुसऱ्या मुलगाने याच्या आईने याला चटके दिली. बापरे. तुझी आई आहे खूप नाही. तेच आई कशी चटके. पण मुलं एकदम भावलीक असतात ते आमच्याकडे. मग त्याला सुद्धा ते बिलम केलं, लावलं त्याला. असेच तिथे बँडेज बांधणं हे असे आपल्या औषधं असतात, गोळ्या असतात, पेपर घेतात त्या डरण्या द्यायच्या असा त्यांच्या. दुसरं म्हणजे मी भिवंडीला राहत असताना समोर एक खड्डा होता, एक माणसा एवढा, आणि त्याचं पाण्यावर डबक्यात होतं लहान. अच्छा. तो मुलगा तिथे जातात पाय घालून पडला. माझ्या इकडे तो त्या बाजूला. तिथून एक मुलगी होती माझ्या पाठीमागची, ती आली. मी त्याला वर काढला, तोंडा पाणी बुजवलं आणि मी दरवाजा तुझी तर काय गेलं म्हणजे बाई गेलो. आम्हाला त्या खड्ड्यात पडलं, पाणी गेलंय. त्याला बोलवलं आणि त्याला पालथा झोपवला आणि शापरची पद्धत केली. त्याच्या पाठीवर हात देऊन तो नाका तोंडातून त्याचे सगळं पाणी घालणे. अच्छा. अच्छा. बरं वाटलं. काय सापरची शापर. अच्छा. अच्छा. शापर ती शपथ म्हणजे ते पाठीला पुष्कर. हा हो, आणि त्याचं पाणी निघालं. म्हणजे असं जीवनात उपयोग होतो आपल्या. शिक्षण नाही. बरोबर आहे. मुलं शिक्षण घ्या तुम्ही, आपल्याला उपयोग आहे. आपत्काली ट्रेनिंग हे सुद्धा आहे की संकटाच्या वेळा काही झालं तर त्याला कसं हे केलं नाही. मग असं आपल्याला या शिक्षणाचं मला ह्या क्षेत्रात उपयोग झाला ना. खरंच खूप स्फूर्तिदायी व्यक्तिमत्व आहे ताईंचं. खूप प्रेरणा मिळाली त्यांच्या या संघर्ष ऐकून. तर त्यांनी आपल्या समाज बांधवांना हा उद्देश दिला आहे की कला आणि शिक्षण यांचा छान मेळ घालून आपण व्यावसायिक उत्पन्न तयार करू शकतो. तर कला जोपासा आणि कलाला उत्तेजन द्या. तर ताई, तुम्ही खूप मौल्यवान माहिती आम्हा समाज बांधवांना दिली, त्याबद्दल खरंच तुमचे खूप धन्यवाद. तर आम्ही ज्ञानमंच हा उपक्रम आता आम्ही राबवत आहोत, तर त्याबद्दल तुमचं मत काय आहे? माझं मत तर खूप छान आहे. मला खूप आनंद झाला. हा कार्यक्रम तुम्ही राबवला आहे आणि आजपर्यंत आपल्या समाजात असे कार्यक्रम झाले नाही, असे तुम्ही तरुण मुलं करताय, याचा मला अभिमान आहे. आणि जो हा कार्यक्रम झाला, अतिशय आपल्या तळागाळाची माणसं जी जुनी आहे त्यांनी किती खस्ता काढल्या, कसे जीवन झालं, हे आपल्या नवीन पिढ्या पुढे येईल आणि मुलांना सुधारणा येते. याच्यातून घ्या, तुम्ही शिक्षण घ्या. जुने लोक कसे वागवतात ते आपण कुठे गेलो, आपण काय आपल्या मनमध्ये बघा ते आपण कुठे आहोत. हा तुम्हाला संदेश आहे त्यांच्याकडनं आणि याचे अंक छापा तुम्ही. प्रेरणादायी होती लोकांना, त्याच्यातून काय घ्यावं ते. चांगलाच आहे कार्यक्रम, खूप छान करता तुम्ही. प्रयत्न चांगला आहे तुमचा. तुमच्या कार्याला मध्ये करून आशीर्वाद आहे. धन्यवाद. आणि आता चांगला हो, त्याच्याबद्दल तुम्हाला मार्गदर्शन लागलं तर मी तुम्हाला देईलच. प्रश्नाला याच्यावर येण्याची त्याबद्दल मी तुमची आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद. खूप छान पाठबळ आपल्याला ताईंचं लाभलेलं आहे. तर आजचा आपला कार्यक्रम इथेच आपण थांबूयात. तर पुढच्या भागात आपल्याला नवीन व्यक्तिमत्व आणि नवीन अनुभव आपल्याला सांगायला येणार आहेत. तर बघायला विसरू नका. लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला नक्की विसरू नका. थँक्यू.